गुड मॉर्निंग. आज आमच्या झोपच पूर्ण नव्हत्या होत, खूप झोप येत होती बघा मॅडमचं तर. आणि आज नेहाच्या मम्मीला सगळे घरी पाहुणे बघायला येत होते आणि मी निघाले. पत्रिका ही मला आता दिलं 1.5 वर्षानंतर आणि मला बिस्किट पुढे देते, मला नकोय. मम्मी बाय बाय तर कर तिला. बाय करते बाय. ब्लॉग निघतो ना असा ब्लॉग. ये है मेरी ट्रेन, फायनली मी निघाले. जी हॅपीनेस असते ना ही माझ्यासाठी. मस्त ट्रेनमध्ये बसले, विंडो सीट घेतली कारण की मी पूर्वजांना बघेल, पण येताना पण नाही दिसले आणि जाताना पण. मस्त हवा चालली होती, बाहेरचा व्ह्यू बघत बघत बसले. फायनली भेळवाला आला, भेळ घेतली खायला कारण की ही भेळ मला खूप आवडते. वडापाव, भेळ, समोसा काय ना काय येतच राहतं, पण सर्वात जास्त फेवरेट माझी ही भेळ. ट्राय केली, मस्तच टेस्ट होती. आणि भांडणं ट्रेनमध्ये जनरलमध्ये बसल्यावर जी मजा येते ना भांडणाची, ती कशातच नाही येत. सुकून आहे, सुकून. काय क्लायमेट साफ. फायनली मी आपल्या राज्यामध्ये आलेली आहे, पिंपरीची. स्टेशनवर नाही मला सोडलं. थँक्यू. तुमचं नाव काय? थँक्यू सो मच. म्हणजे मी कधी असं कोणी रोडला दिसलं ना तर मी त्यांना असं सोडते, मी जेव्हा एकटी असेल तेव्हा. म्हणजे खूप वेळा सोडलं आहे आणि त्या मागच्या वेळेच्या व्हिडिओमध्ये पण मी आजींना सोडलं होतं आणि आज मला त्यांनी हेल्प केली. एवढं भारी वाटतं ना, मी एक्सप्लेन नाही करू शकत. म्हणजे कोणाला मदत केल्यावर त्यांना जे फील होतं ना, आज ते मी फील केलं. म्हणजे छान वाटलं. ये है मेरा सबसे ज़्यादा हॅपीनेस और सुकून. कोणाला घ्या अगर ना घ्या, पण आमच्या राणी साहेबांना घेणं आमचं कामच आहे. लव यू बाबू. हो, आम्ही आलोय पिंपरी सौदागरमध्ये. कपडे बघायला, हिचा बड्डे, हिच्या बड्डेची शॉपिंग करणार. हे शिवार चौकामध्ये शॉपिंगचं. मी इथे फर्स्ट टाइम शॉपिंगला गेली आहे, पण खरंच खूप छान छान कलेक्शन आहे आणि प्राईस पण चांगल्याच आहेत आणि व्हरायटीज पण खूप जास्त आहे. आम्ही शॉपिंग केली थोडीफार आणि घरी आलो. बाय, गुड नाईट. तुम्ही पण